नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी शहरातील कबनूर परिसरात तृतीयपंथी समाजातील वादातून घरात घुसून मारहाण व चोरी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 2 जणांसह अन्य अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वैशाली विजय बागडी वय 41 रा, फॅक्टरी रोड, सनी कॉर्नर, बागडी गल्ली, कबनूर यांनी फिर्याद दिली आहे. बागडी यांच्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी तृतीयपंथी प्रशांत उर्फ प्रिया भरत सवाईराम व गणेश बजरंग निमिष्टे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या 2 अज्ञात इसमांनी प्रवेश केला. तृतीयपंथी समाजातील गुरु बदलण्याच्या कारणावरून वाद घालत त्यांनी फिर्यादी वैशाली बागडी यांचा मुलगा तृतीयपंथी आदित्य उर्फ रीना विजय बागडी याला मारहाण केली. तसेच संशयितांनी घरात घुसून वैशाली बागडी व साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत वैशाली बागडी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यानंतर संशयित आरोपींनी बागडी यांच्या घरासमोर ठेवलेली भांडी काठीने फोडली आणि दरवाजाचा कडी कोयंडा तोडून नुकसान केले. यावेळी घरातील सोन्याचे दागिनेही चोरीस गेले असून त्यामध्ये सुमारे 40,000 रुपये किमतीची बोरमाळ आणि 15,000 रुपये किमतीचे कानातील झुमके असा एकूण 55,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी तृतीयपंथी प्रशांत उर्फ प्रिया भरत सवाईराम, गणेश बजरंग निमिष्टे व त्यांच्यासोबत असलेल्या 2 अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कौलगे करत आहेत. संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.